नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे मेट्रोच्या रिलेटेड मेडिकल स्टँडर्ड्स बघणार आहोत की तुम्ही इलिजिबल आहात का. म्हणजे बिफोर अप्लाय तुम्हाला हे चेक करावं लागेल की तुम्ही मेडिकल एक्झामिनेशनमध्ये पास होणार का. ठीक आहे, कारण जर तुम्ही अप्लाय केलं, अभ्यास केला आणि नंतर मेडिकल एक्झामिनेशनमध्ये जर फेल होत असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तर त्यासाठी पुणे मेट्रो आणि नागपूर मेट्रोने जे मेडिकल स्टँडर्ड्स दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही इलिजिबल आहात का, तर हे क्रायटेरिया चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण वेगवेगळ्या पोस्टसाठी बघणार आहोत की काय मेडिकल क्रायटेरिया त्यांनी दिले त्यांना पाहिजे. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे हा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलच्या लिंक्स दिलेल्या आहेत मेकॅनिकलसाठी, इलेक्ट्रिकलसाठी, तर तुम्ही जॉईन करू शकता चॅनल. त्याच्यामध्ये आपण डेली क्वेश्चन्स, क्विज वगैरे कंडक्ट करत असतो, तर तेवढंच तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, आणि माय गव्हर्नमेंट ट्रॅक MYGOVTRACK माय गव्हर्नमेंट ट्रॅक या नावानं प्ले स्टोअरवरती एक ॲप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज किंवा स्टडी मटेरियल्स तुम्ही तिथे अटेम्प्ट करू शकता. ओके, चला आता स्टार्ट करूया. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक मेडिकल स्टँडर्ड बघणार आहोत, A1, A2, A3, B1, B2 आणि C1. तर अशा प्रकारचे जे काही मेडिकल स्टँडर्ड आहेत तर ते डिटेलमध्ये बघणार आहोत, काय काय त्याच्यामध्ये क्रायटेरिया असतो आणि डिस्टंट विजन, नियर विजन काय असतं, फिजिकल फिटनेसमध्ये काय दिलेलं आहे ते सर्व डिटेल्स बघणार आहोत. आणि त्याच्यानुसार म्हणजे जर तुम्ही आता स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर किंवा ट्रॅफिक कंट्रोलर तर यासाठी जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला A1 स्टँडर्डचा मेडिकल क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करायला पाहिजे. आणि जर तुम्ही सेक्शन इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियरसाठी अप्लाय करत असाल तर A3 स्टँडर्डचा जो काही मेडिकल स्टँडर्ड आहे ते तुम्ही फुलफिल करायला पाहिजे. तर त्यासाठी कुठला क्रायटेरिया दिलेला आहे तर ते आपण डिटेलमध्ये बघूया. तर स्टार्टिंगला आपण सुरुवात करतोय स्टँडर्ड्स ऑफ मेडिकल एक्झामिनेशन इन NMRC म्हणजेच नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन, किंवा आता सध्या तुम्ही आता PMRC सुद्धा म्हणू शकता. NMRC, PMRC फॉर एक्झिक्युटिव्ह पोस्ट, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. ओके, तर बघा, कॅन्डिडेट्स रिकमेंडेड फॉर मेडिकल एक्झामिनेशन विल हॅव टू पास मेडिकल फिटनेस टेस्ट. प्रत्येक पोस्टसाठी तुम्ही पुणे मेट्रोच्या प्रत्येक पोस्टसाठी मेडिकल फिटनेस टेस्ट आहे आणि ती तुम्हाला पास करावे लागेल, विच इज कंडक्टेड बाय NMRC किंवा आता PMRC म्हणू शकतो आपण, पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन ॲडमिनिस्ट्रेशन, टू एन्श्योर दॅट द कॅन्डिडेट्स आर मेडिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स टू कॅरी आउट द ड्युटीज कनेक्टेड विथ द पोस्ट. ठीक आहे, मेडिकली फिट तुम्ही आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी मेडिकल फिटनेस टेस्ट पास करावी लागेल, विच इज कंडक्टेड बाय NMRC किंवा आता PMRC, पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन. व्हिज्युअल ॲक्युटी स्टँडर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ही जी मेडिकल एक्झामिनेशनमध्ये टेस्ट असते ती व्हिज्युअल ॲक्युटी स्टँडर्ड इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया ऑफ मेडिकल फिटनेस ऑफ NMRC अँड PMRC स्टाफ. म्हणजे तुमचं जे विजन आहे, डिस्टंट विजन, नियर विजन आणि अजून काही बरंच, तर ते टेस्ट तुमची इम्पॉर्टंट आहे मेडिकल एक्झामिनेशनमध्ये. तर डायरेक्टली त्यांनी मेन्शन केलेलं आहे की कॅन्डिडेट्स आर नॉट इलिजिबल फॉर एनी अल्टरनेटिव्ह अपॉइंटमेंट्स इफ दे फेल इन द मेडिकल एक्झामिनेशन कंडक्टेड बाय NMRC और PMRC बिफोर द अपॉइंटमेंट. सरळ सरळ तुम्ही रिजेक्ट व्हाल, नॉट इलिजिबल व्हाल जर तुम्ही मेडिकल एक्झामिनेशन फेल होत असाल तर. ओके, आणि जे काही मेडिकल स्टँडर्ड्स आहेत ते बघूया आपण. एक्झिक्युटिव्ह किंवा टेक्निकल, सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह किंवा टेक्निकल पोस्ट, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, SNT, IT, आर्किटेक्चर, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट ETC. तर या पोस्टसाठी काय मेडिकल क्रायटेरिया असतो तो बघूया आपण. त्याच्यानंतर वन बाय वन आपण स्टेशन कंट्रोलरसाठी सुद्धा बघूया आणि सेक्शन इंजिनियरसाठी, ज्युनियर इंजिनियरसाठी सुद्धा बघणार आहोत. ओके, सध्या आपण स्टार्ट करतोय एक्झिक्युटिव्ह किंवा टेक्निकल पोस्टपासून. फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स, फिजिकली फिट तुमचा कॅन्डिडेट असला पाहिजे इन ऑल रिस्पेक्ट्स. त्याच्यानंतर व्हिज्युअल स्टँडर्ड जे आहेत त्याच्यामध्ये येतं डिस्टंट विजन. ओके, डिस्टंट विजन किती असलं पाहिजे, 6/9, 6/9 किंवा 6/6, 6/12 विथ और विदाउट ग्लासेस और कॉन्टॅक्ट लेन्स. ठीक आहे, ग्लासेस असेल तरी चालतं किंवा विदाउट ग्लासेस और कॉन्टॅक्ट लेन्स. तर हे जे क्रायटेरिया आहे डिस्टंट विजन फॉर एक्झिक्युटिव्ह किंवा टेक्निकल. आणि लक्षात घ्या, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, ट्रॅफिक कंट्रोलरसाठी A1 स्टँडर्डचा क्रायटेरिया लागतोय, तो आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये बघणार आहोत. आणि जे सेक्शन इंजिनियर, ज्युनियर इंजिनियरसाठी A3 स्टँडर्डचा क्रायटेरिया लागतो ते सुद्धा आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये बघणार आहोत. तर हा एक्झिक्युटिव्ह टेक्निकलचा आहे, हा SC TOTC साठी नाही आहे.
नियर विजन काय लागतं, J1 J2 विथ और विदाउट ग्लासेस. ओके. त्याच्यानंतर कलर विजन, बायनॉक्युलर विजन, फील्ड ऑफ विजन, नाईट विजन शुड बी नॉर्मल. ओके. तर हे जे विजन्स आहेत, कलर विजन, बायनॉक्युलर विजन, फील्ड ऑफ विजन, नाईट विजन, हे नॉर्मली प्रेझेंट असले पाहिजे. आणि लॅसिक सर्जरी नॉट अलाउड. ठीक आहे, लॅसिक सर्जरी नॉट अलाउड. आता लॅसिक सर्जरी काय असते ते ज्यांनी केली असेल त्यांना माहिती असेल, तर ज्यांनी केली नाही आहे त्यांना काही टेन्शन घेण्याची गरजच नाही आहे. तर हे होता एक्झिक्युटिव्ह टेक्निकलसाठीचा क्रायटेरिया. आता आपण बघणार आहोत एक्झिक्युटिव्ह नॉन टेक्निकलमध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये कुठकुठल्या पोस्ट येतील, अकाउंट्स, लीगल आणि पर्सनल ETC. तर ह्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये. आणि क्रायटेरिया काय दिलेला आहे, फिजिकली फिट तर पाहिजेच पाहिजे. व्हिज्युअल स्टँडर्ड्स दिलेले आहेत. डिस्टंट विजन किती, 6/9, 6/12 विथ और विदाउट ग्लासेस. इथे पण ग्लासेस चालतात. विथ और विदाउट ग्लासेस 6/9, 6/12 आहे डिस्टंट विजन. नियर विजन किती दिलं आहे, J1 J2 विथ और विदाउट ग्लासेस. ठीक आहे. तर हे झालं क्रायटेरिया कशाचा, एक्झिक्युटिव्ह किंवा नॉन टेक्निकलसाठीचा. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. एक नोट दिलेली आहे, द अबव मेडिकल स्टँडर्ड्स क्रायटेरिया आर इंडिकेटिव्ह नॉट एक्झॉस्टिव्ह अँड अप्लाय टू कॅन्डिडेट्स इन जनरल. म्हणजे सर्वांसाठी हा क्रायटेरिया लागू शकतो, म्हणजे त्या पोस्टसाठी. फॉर डिटेल्ड इन्फॉर्मेशन रेफर इंडियन रेल्वे मेडिकल मॅन्युअल IRMM. तुम्ही हे रेफर करू शकता, इंडियन रेल्वे मेडिकल मॅन्युअल. तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर. कॅन्डिडेट्स मे नोट दॅट फॉर विजन करेक्शन, LASIK सर्जरी और एनी फॉर्म ऑफ रेशियल केराटोमी इज नॉट परमिटेड ॲट ऑल. जर तुम्ही LASIK सर्जरी केलेली असेल किंवा एनी टाईप ऑफ रेशियल केराटोमी, तर हे परमिटेड नाही आहे. ओके, तुम्ही एलिजिबल नसाल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपल्या कामाचं आहे, स्टँडर्ड्स ऑफ मेडिकल एक्झामिनेशन इन NMRC किंवा PMRC. कारण महामेट्रोमध्येच हे दोन डिव्हिजन्स आहेत, NMRC नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रो. तर NMRCने ज्या टाईपमध्ये एक्झाम कंडक्ट केली आणि ज्या टाईपमध्ये मेडिकल एक्झामिनेशनसुद्धा कंडक्ट केली, त्या सेम फॉर्मॅटमध्ये PMRCसुद्धा कंडक्ट करणार आहे. तर डिफरन्स नसणार आहे NMRC आणि PMRCमध्ये. तर मेडिकल एक्झामिनेशनचे स्टँडर्ड्स बघणार आहोत आपण. आता याच्यामध्ये कुठकुठल्या पोस्ट येतील, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, ट्रॅफिक कंट्रोलर. ठीक आहे. त्याच्यानंतर CRA ज्युनियर इंजिनियर्स, त्याच्यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, IT. मेंटेनन्स म्हणजे टेक्निशियन्समध्ये काय येतील, इलेक्ट्रिशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, ऑफिस असिस्टंट, अकाउंट असिस्टंट, असिस्टंट प्रोग्रामर, स्टेनोग्राफर. तर ह्या सर्व पोस्टसाठीचा मेडिकलचा जो काही क्रायटेरिया आहे तो आपण बघणार आहोत. सर्वात आधी A1. आता जसं मी तुम्हाला सांगितले, A1 इज फॉर स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, ट्रॅफिक कंट्रोलर. ओके. फिजिकली फिट तर तुम्ही पाहिजेच, फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर A1 साठी म्हणजे जर तुम्ही SCTO-TC साठी अप्लाय करत असाल तर त्याच्यामध्ये डिस्टंट विजन बघा, 6/6 और 6/6 दिले, विदाउट ग्लासेस, कॉन्टॅक्ट लेन्सेस. म्हणजे हे विजन असलं पाहिजे 6/6 आणि 6/6 विदाउट ग्लासेस किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस. आणि जे नियर विजन दिले त्यांनी SN.6.6 विदाउट ग्लासेस और कॉन्टॅक्ट लेन्स, हे नियर विजन दिले. ठीक आहे. मस्ट क्लिअर फॉगिंग टेस्ट. तर ही टेस्ट तुम्ही क्लिअर करायला पाहिजे. कलर विजन, बायनॉक्युलर विजन, फील्ड ऑफ विजन, नाईट विजन मस्ट बी प्रेझेंट. तर ही सगळी टेस्ट होणार तुमची, कलर विजन, बायनॉक्युलर विजन, फील्ड ऑफ विजन आणि नाईट विजन. त्याच्यानंतर ग्लासेस किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस आणि LASIK सर्जरी नॉट अलाउड. सरळ सरळ त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ग्लासेस किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस आणि LASIK सर्जरी जी आहे ती नॉट अलाउड इन A1 स्टँडर्ड. आता A1 स्टँडर्ड स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आणि ट्रॅफिक कंट्रोलरसाठी ॲप्लिकेबल होतं. तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. जे विद्यार्थी अप्लाय करत आहेत तर त्यांनी त्यांचं विजन चेक करून घ्या, मगच अप्लाय करा. कारण A1 स्टँडर्ड म्हणजे स्ट्रिक्टली तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होणार. पुणे मेट्रो, नागपूर मेट्रोमध्ये जसं झालं स्ट्रिक्टली एक्झामिनेशन, तसंच पुणे मेट्रोमध्ये सुद्धा होणार. तिथे तुम्ही काहीही करू शकणार नाही. जरी तुम्ही फेल होत असाल तर डायरेक्टली तुम्ही रिजेक्ट व्हाल. दुसरं काहीही ऑप्शन नाही. तर बेटर आहे तुम्ही अप्लाय करण्याच्या आधी हे सर्व डिस्टंट विजन आणि नियर विजन चेक करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर A2 स्टँडर्ड बघूया. आता A2 स्टँडर्ड फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट असायलाच पाहिजे. डिस्टंट विजन दिले 6/9, 6/9 विदाउट ग्लासेस और कॉन्टॅक्ट लेन्सेस. ठीक आहे. तर डिस्टंट विजन A2 स्टँडर्डमध्ये काय दिले, 6/9, 6/9. नियर विजन किती आहे, SN.6 आणि 0.6 विदाउट ग्लासेस और कॉन्टॅक्ट लेन्सेस. ठीक आहे.
A2 मध्ये सुद्धा विदाउट ग्लासेस आहे, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, मेन्शन त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मस्ट पास टेस्ट फॉर कलर विजन, बायनॉक्युलर विजन, फील्ड ऑफ विजन आणि नाईट विजन. तर ह्या टेस्ट पास केल्या पाहिजेत, कलर विजन, बायनॉक्युलर विजन, फील्ड ऑफ विजन आणि नाईट विजन. त्याच्यानंतर ग्लासेस, कॉन्टॅक्ट लेन्सेस आणि लॅसिक सर्जरी नॉट अलाउड. सिंपल त्यांनी दिलेलं आहे की A2 स्टँडर्डमध्ये सुद्धा ग्लासेस आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस अलाउड नाही आहेत. जर तुम्ही लॅसिक सर्जरी आणि कुठल्या प्रकारची सर्जरी केली असेल तर ती सुद्धा अलाउड नाही आहे. ठीक आहे. A3 स्टँडर्ड. आता A3 स्टँडर्ड मी जसं आधी सांगितलं होतं, A3 स्टँडर्ड तुम्हाला सेक्शन इंजिनियरसाठी आहे. ठीक आहे, सेक्शन इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरसाठी. तर ज्युनियर इंजिनियर आणि सेक्शन इंजिनियरसाठी अप्लाय होईल हे A3 स्टँडर्ड. ओके. फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स, फिजिकली फिट असलेलं पाहिजे. डिस्टंट विजन दिले 6x9 6x9 विथ और विदाउट ग्लासेस. A3 स्टँडर्डमध्ये म्हणजे जर तुम्ही ज्युनियर इंजिनियर किंवा सेक्शन इंजिनियरमध्ये अप्लाय करत असाल तर ग्लासेस असेल तर चालेल, पण त्याच्यामध्ये डिस्टंट विजन तुमचं 6x9 6x9 असलं पाहिजे. नियर विजन असलं पाहिजे SN.6.6 विथ और विदाउट ग्लासेस. ठीक आहे. त्याच्यानंतर कलर विजन, बायनॉक्युलर विजन, फील्ड ऑफ विजन, नाईट विजन मस्ट बी प्रेझेंट. ओके. आणि पॉवर ऑफ ग्लासेस, जे ग्लासेस जर तुम्ही आहेत तुमच्याकडे तर पॉवर ऑफ ग्लासेस नॉट टू एक्सीड +or-2D. लक्षात ठेवा, जर सेक्शन इंजिनियर ज्युनियर इंजिनियरसाठी अप्लाय करत असेल तर ग्लासेस असतील तर चालतील. स्टेशन कंट्रोलरला ग्लासेस आर नॉट अलाउड, लेन्सेस आर नॉट अलाउड. आणि A3 स्टँडर्डमध्ये जर ग्लासेस आहेत तुमच्याकडे तर त्याचं जे काही पॉवर आहे, पॉवर ऑफ ग्लासेस नॉट टू एक्सीड +or-2D. लॅसिक सर्जरी जी आहे ती नॉट अलाउड आहे A3 स्टँडर्डमध्ये. ओके. त्याच्यानंतर B1 स्टँडर्ड. आता B1 स्टँडर्डमध्ये बघू शकता, आय गेस हे टेक्निशियनसाठी असेल. तर डिस्टंट विजन B1 स्टँडर्डमध्ये 6x9 6x12 आहे. फिजिकली फिट तर असायलाच पाहिजे प्रत्येक पोस्टमध्ये. डिस्टंट विजन आहे 6x9 6x12 विथ और विदाउट ग्लासेस. ओके. पॉवर नॉट टू एक्सीड +or-4D. ग्लासेस असेल तर चालेल, पण त्याचा पॉवर जो आहे तो नॉट टू एक्सीड +or-4D, त्याच्यापेक्षा जास्त नसला पाहिजे. ओके. नियर विजन SN.6.6 विथ और विदाउट ग्लासेस वेन रीडिंग और क्लोज वर्क इज रिक्वायर्ड. तर नियर विजनचा SN.6.6 पाहिजे. कलर विजन, बायनॉक्युलर विजन, नाईट विजन मस्ट बी प्रेझेंट. पॉवर ऑफ ग्लासेस नॉट टू एक्सीड +or-4D. +or-4D पेक्षा जास्त तुमचा पॉवर नसला पाहिजे. लॅसिक सर्जरी एनिवे नॉट अलाउड आहे B1 मध्ये सुद्धा. ठीक आहे. B2चा बघूया आता. B2 स्टँडर्डमध्ये डिस्टंट विजन 6x9 6x12 विथ और विदाउट ग्लासेस. ओके. फिजिकली फिट तर असायलाच पाहिजे. आणि डिस्टंट विजन आहे 6x9 6x12 विथ और विदाउट ग्लासेस. इथे पण ग्लासेस असेल तर चालेल, पण पॉवर नॉट टू एक्सीड +or-4D. ओके. नियर विजन SN.6.6. ठीक आहे. विथ और विदाउट ग्लासेस वेन रीडिंग और क्लोज वर्क इज रिक्वायर्ड. नियर विजन पाहिलं, डिस्टंट विजन पाहिलं, सेम आहे. कलर विजन, बायनॉक्युलर विजन, नाईट विजन मस्ट बी प्रेझेंट. आणि जे तुमचे ग्लासेस असतील तर त्याचा पॉवर +or-4D पेक्षा कमी असावा, त्याच्यापेक्षा जास्त असला तर चालणार नाही. B2 स्टँडर्ड पाहिलं. C1 बघूया आता. C1 स्टँडर्डमध्ये डिस्टंट विजन आहे 6x12 6x18. ओके. विथ और विदाउट ग्लासेस. डिस्टंट विजन. नियर विजन आहे SN.6.6 विथ और विदाउट ग्लासेस वेन रीडिंग और क्लोज वर्क इज रिक्वायर्ड. तर हे झालं डिस्टंट आणि नियर. फिजिकली फिट तर असायलाच पाहिजे. C2 साठी बघूया आता. C2 मध्ये फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स. डिस्टंट विजन आहे 6x12 और नेल विथ और विदाउट ग्लासेस. नियर विजन SN.6.6 इज कंबाइंड विथ और विदाउट ग्लासेस वेन रीडिंग और क्लोज वर्क इज रिक्वायर्ड. ओके. तर हे आहे C2 साठी क्रायटेरिया. तर तुम्ही अप्लाय करताना हे नक्की व्हिडिओ बघा, किंवा याची PDF जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी मेन्शन करेल, मी तिथे प्रोव्हाइड करेल तुम्हाला. तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. पण अप्लाय करण्याच्या आधी हे नक्की बघा की तुम्ही एलिजिबल होतात का मेडिकल एक्झामिनेशनमध्ये. कारण अभ्यास करून एक्झाम पास होऊन पण नंतर जर फायदा होत नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. ठीक आहे. आपल्याला जर मी आता स्टेशन कंट्रोलरसाठी सांगायचं म्हटलं, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आणि ट्रॅफिक कंट्रोलरसाठी तर A1 स्टँडर्ड पाहिजे असं त्यांनी नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ग्लासेस, कॉन्टॅक्ट लेन्सेस, लॅसिक सर्जरी अलाउड नाही आहे. डिस्टंट विजन 6x6 6x6 असायला पाहिजे. नियर विजन 0.6.6 असायला पाहिजे. ठीक आहे.
आणि सेक्शन इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरसाठी जर अप्लाय करत असाल तर फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स, तिथे ग्लासेस चालतील पण त्याचा पॉवर जो आहे तो ±2D पेक्षा कमी असावा. लॅसिक सर्जरी तिथे सुद्धा अलाउड नाही आहे. डिस्टंट विजन 6/9 6/9 आहे. ओके, तर नियर विजन 0.6 आहे, ते हे तुम्ही बघून घ्या. आणि टेलिग्रामच्या चॅनलची लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. तुम्ही तिथे काही क्वेरीज विचारू शकता तुमच्या. आणि टेलिग्राम चॅनलवरती आपण काही क्विज वगैरे डेली काही क्वेश्चन्स टाकत असतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झामसाठी सुद्धा फायदा होईल. आणि माय गव्हर्नमेंट ट्रॅक MyGovTrack या नावाचं प्ले स्टोअरवरती एक ॲप्लिकेशन आहे. तर ते ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करा. तिथून तुम्ही स्टडी मटेरियल्स किंवा ज्या काही आपल्या टेस्ट सिरीज आहेत, ठीक आहे, टेस्ट सिरीज तुम्ही तिथे अटेम्प्ट करू शकता त्या ॲपवरती. काही फ्री आहेत, काही पेड आहेत. आता सध्या मेकॅनिकल, पुणे मेट्रो आणि इलेक्ट्रिकलसाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत. तर तुम्ही जे काही फ्री टेस्ट आहेत त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता, अटेम्प्ट करू शकता. ओके, आणि याबद्दल काही क्वेरीज असतील या व्हिडिओबद्दल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे अपडेट्स तुम्हाला देत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत जाईल. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.